नमस्कार, मी पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी. एक चावट मुलगा आपल्या आईला विचारतो की लग्नानंतर मधुचंद्राला कोण कोण गेलं होतं. तर आई त्याला सांगते की बेटा, जाताना मी आणि तुझे बाबा होतो, पण येताना आपण तिघं होतो. या राज्याच्या मुख्यमंत्री पदाच्या बाबतीमध्ये नेमका हा चुटका तंतोतंत लागू पडतो. म्हणजे ही पंचवार्षिक योजना संपायला आणखी 4 वर्ष जवळपास बाकी आहेत. पण तरीही दूरदृष्टी असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आत्तापासून त्या तयारीला लागले आहेत की पुढला आपल्या या राज्याचा मुख्यमंत्री कोण. कारण त्यांना नक्की ठाऊक आहे की ही पंचवार्षिक योजना संपता किंवा संपल्यानंतर लगेचच त्यांना दिल्लीत जायचं आहे नेहमीसाठी. त्यामुळे पुढला या राज्याचा मुख्यमंत्री अन्य कोणीही नेता ठरवणार नाही. ते सारं काही फक्त आणि फक्त फडणवीसांच्या हाती असेल. कारण योजना एवढ्या मोठ्या आखल्या गेल्या आहेत की त्या पूर्णत्वाला गेल्या पाहिजे. आणि त्या पूर्णत्वाला जाण्यासाठी जरी उद्या फडणवीस दिल्लीत जाऊन बसले तरीही त्यांना सारं लक्ष इथे घालावं लागणार आहे. त्या योजना त्या पुढल्या मुख्यमंत्र्याकडनं पूर्ण करवून घ्यायच्या आहेत. आणि त्यासाठी तो पुढला मुख्यमंत्री त्यांच्या सांगण्यातला ऐकण्यातला असावा. कधी कधी फजिती होते. म्हणजे मला आठवतं की शरद पवारांना हेच वाटलं होतं की सुधाकरराव नाईक हा माझा खास माणूस, माझ्या मर्जीतला, माझ्या ऐकण्यातला. त्यामुळे मी दिल्लीत गेल्यानंतर माझं नेमकं सांगितलेलं ऐकणारा, त्याचं तंतोतंत पालन करणारा माझा फॉलोअर कोण. तर लगेचच त्यांच्या डोक्यात सुधाकरराव नाईकांचं नाव आलं आणि तिथेच त्यांची मोठी चूक झाली. त्यांनी आपण स्वतः दिल्लीत गेल्यानंतर सुधाकररावांना या राज्याचं मुख्यमंत्री केलं, पण सुधाकरराव त्यांच्या उरावर बसले आणि पुढलं सगळं राजकारण बिघडलं. नेमकी ती तशी चूक फडणवीस करणार नाही. ते अधिक सावध असतात, चतुर आहेत आणि दूरदर्शी आहेत. त्यामुळे आपल्यानंतर आपलं न ऐकणारा नेता या राज्याचा मुख्यमंत्री होणार नाही याची ती काळजी नक्की घेत आहेत. आणि त्या दृष्टीनं आज तरी त्यांच्या मनामध्ये प्राधान्यानं नाव आहे चंद्रशेखर बावनकुळे यांचं. आता चंद्रशेखर बावनकुळे यांचं वारंवार नाव का येत आहे. तर बावनकुळे हे त्यांच्या मर्जीतले आहेतच, पण एकंदर आपल्या या महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर आणि पहिलं मंत्रिमंडळ अस्तित्वात आल्यानंतर या राज्यामध्ये ज्यांनी रेव्हेन्यू मिनिस्टर म्हणून काम केलं होतं त्यांनाच पुढे मुख्यमंत्री होताना मोठी मदत मिळाली. त्यातले बहुतेक सारे मुख्यमंत्री झाले किंवा त्यातले सारेच्या सारे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत 100% होते. कुठेतरी अडचण आली, कोणीतरी कॉम्पिटिटरमध्ये आला किंवा एखाद्याची मर्जी त्यावेळी खप्पा झाली आणि त्यामुळे त्यावेळेचे काही रेव्हेन्यू मिनिस्टर्स, महसूल मंत्री दुर्दैवानं मुख्यमंत्री झाले नाहीत. ते पण देखील मी तुम्हाला सांगणार आहे की कोण आपल्या राज्याचे महसूल मंत्री होते जे मुख्यमंत्री पदाचे प्रमुख दावेदार होते, पण शेवटपर्यंत अखेरपर्यंत त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ते मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत. मित्रांनो, एक आणखी गंमत सांगतो की शंकरराव आणि अशोक चव्हाण हे असे बाप बेटे की जे दोघेही आधी या राज्याचे महसूल मंत्री होते आणि त्यानंतर मुख्यमंत्री झाले. त्यानंतर काका पुतणे वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक हे दोघे देखील आपल्या या राज्याचे आधी महसूल मंत्री होते आणि त्यानंतर मुख्यमंत्री झाले. आता असे कोणते महसूल मंत्री आहेत किंवा होते की जे मुख्यमंत्री झाले
आणि काही त्यातले मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत. त्यातले प्राधान्यानं ज्यांचा विचार करता येईल ते मधुकरराव उर्फ बाळासाहेब चौधरी, खानदेशचे, खिरोद्याचे राहणारे, जळगावचे. मधुकररावांचा दबदबा एकेकाळी यशवंतराव चव्हाणांच्या तोडीचा होता. म्हणजे यशवंतरावांनंतर जी बाळासाहेब देसाई पद्धतीची 4-2 नावं चर्चेत असायची त्यातले प्रमुख मधुकरराव उर्फ बाळासाहेब चौधरी होते. पण बाळासाहेब चौधरी यांना जर आपलं वारसदार नेमलं, त्यांना जर आपल्यानंतर मुख्यमंत्री केलं तर ते आपलं ऐकणार नाहीत, आपल्या डोक्यावर बसतील आणि राज्यामध्ये त्यांचं महत्त्व वाढेल, आपलं महत्त्व कमी होईल, अशी भीती वारंवार यशवंतरावांना वाटत होती आणि तीच भीती शंकरराव चव्हाणांना देखील वाटत होती. म्हणून मधुकरराव चौधरींना यशवंतरावांनी, त्यानंतर शंकररावांनी, या दोन्ही चव्हाणांनी कधीही राज्याचा मुख्यमंत्री होऊ दिलं नाही. वास्तविक मधुकरराव जर राज्याचे मुख्यमंत्री झाले असते तर त्यांनी नक्कीच वसंतराव नाईकांपेक्षा काकणभर सरस काम केलं असतं, काम करून ठेवलं असतं. मी अगदी जवळून मधुकररावांना ओळखत होतो. त्यांच्या साथीनं, संगतीनं मी कितीतरी वर्ष काढले आहेत, कितीतरी दिवस मी सतत कायम त्यांच्या संगतीनं राहत असे. त्यामुळे मधुकरराव आत बाहेर नेमके कसे मला तंतोतंत पाठ होतं. मधुकरराव थेट 22-23 वर्ष सुरुवातीला सतत आपल्या या राज्याचे विविध खात्याचे मंत्री होते. त्यानंतर अर्थातच ते शरद पवारांनी त्यांना विधानसभा अध्यक्ष पण केलं होतं, तो भाग वेगळा. मात्र शैक्षणिक क्रांती आपल्या या राज्यामध्ये घडवली ती मधुकरराव चौधरींनी आणि त्यानंतर ते महसूल मंत्री देखील होते आणि म्हणूनच ते मुख्यमंत्री पदाचे प्रमुख दावेदार होते. पण या 2 चव्हाणांनी त्यांना शेवटपर्यंत राज्याचं मुख्यमंत्री होऊ दिलं नाही. किंबहुना यशवंतरावांनी हळूहळू मधुकररावांचं महत्त्व कमी केलं, पण तरीही मधुकरराव टिकून होते, मंत्रिमंडळात होते. पण त्यानंतर जळगाव जिल्ह्यामध्ये अचानक ज्या मधुकररावांनी एका स्त्रीच्या डोक्यावर हात ठेवला ती स्त्री त्यांच्या पुढे निघून गेली आणि फार मोठी झाली, प्रतिभाताई पाटील. प्रतिभाताई पाटील ह्या मंत्रिमंडळात आल्या आणि त्यांनी जळगाव जिल्ह्याच्या राजकारणावर पकड घेतली. मधुकररावांचं महत्त्व कमी केलं, कारण प्रतिभाताई पुढे डायरेक्ट थेट इंदिरा गांधींच्या लाडक्या होत्या. त्यामुळे वास्तवात मधुकररावांचा राजकीयदृष्ट्या डाऊनफॉल सुरू केला तो प्रतिभाताईंनी. त्यानंतर तरीही मधुकरराव चौधरी जिल्ह्याच्या, राज्याच्या राजकारणामध्ये जोमात होते, त्वेषात होते, पुढे होते. पण 1979च्या दरम्यान सुरेशदादा जैन राजकारणात आले, आमदार झाले आणि त्यांनी त्यानंतर मात्र मधुकररावांचा राजकीयदृष्ट्या अक्षरशः सुपडा साफ केला. कारण मधुकरराव एका त्यांच्या विशिष्ट जातीला साथीनं घ्यायचे आणि त्यांच्या काळामध्ये जळगाव जिल्ह्यात माजलेली गुंडगिरी सुरेशदादांना ते सहन झालं नाही आणि एक मोठा वर्ग तोपर्यंत दादांच्या पाठीशी उभं राहिला जो मधुकरराव चौधरींच्या विरोधात होता. मधुकरराव तेथेच संपले. त्यानंतर जितू महाजन नावाचे काही काळ एक राज्यमंत्री होते शंकरराव चव्हाणांच्या काळामध्ये. त्यांनी देखील मधुकररावांना सुचू दिलं नाही. ते देखील सुरुवातीला मधुकररावांचे कट्टर समर्थक होते. अगदी दोघेही सख्या भावांसारखे एकमेकांच्या हातात हात घेऊन फिरायचे, मिरवायचे. त्यांचा लाडका त्यावेळेचा एकनाथ खडसे, दोघेही लेवा समाजाचे. पण काही कारणांनी मधुकरराव आणि जितू महाजन या दोघांमध्ये बिनसलं आणि जवळपास सारा लेवा समाज जितू महाजनांच्या बाजूनं उभा राहिला, कारण ते सत्तेत होते. शंकरराव चव्हाणांनी केवळ मधुकरराव चौधरींना संपवण्यासाठी आपणहून मुद्दाम जितू महाजनांना आपल्या मंत्रिमंडळात तर घेतलंच,
पण गृह खात्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली होती. जितू महाजन हे शंकरराव चव्हाणांच्या काळामध्ये राज्याचे गृहराज्यमंत्री होते. थोडक्यात काय तर मधुकरराव चौधरी रेव्हेन्यू मिनिस्टर, महसूल मंत्री, पण पुढे ते मुख्यमंत्री होऊ शकले नाही. मात्र विलासरावांच्या बाबतीत ते झालं नाही. म्हणजे सुधाकरराव नाईक, शंकरराव, वसंतराव नाईक या पद्धतीनं विलासराव देखील महसूल मंत्री होते आणि ते पुढे मुख्यमंत्री झाले. त्यांना शेवटपर्यंत, आयुष्याच्या अखेरपर्यंत घवघवीत राजकीय आणि आर्थिक यश मिळालं. अर्थात सत्ता होती त्यामुळे त्यांनी आर्थिक मोठी तरतूद स्वतःच्या कुटुंबासाठी करून घेतली. किंबहुना महाराष्ट्र बिघडला तो त्याच काळापासून. आता तर फार पुढचं झालं आहे. म्हणजे विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे बरे होते असं म्हणायची वेळ आली आहे. एवढी लाज अलीकडल्या आपल्या या राज्यातल्या राज्यकर्त्यांनी, मंत्र्यांनी सोडलेली आहे. आणि बेश्रमाच्या ढुंगणावर झाड उगवलं तर तो सावली झाली असं म्हणतो. त्यामुळे आता हे सारे बेश्रम, त्यांना कुठलीही लाज वाटत नाही. ते नागडे आहेत आणि नागडे फिरताना त्यांना कशाचीही खंत नाही. तर मित्रांनो, पुन्हा तोच विषय की आपल्या या राज्याचा पुढला मुख्यमंत्री कोण, आणि त्यासाठीच चंद्रशेखर बावनकुळे हे धडपडत आहेत, चांगलं काम करत आहेत, चांगलं काम करून दाखवत आहेत. तरीही त्यांच्या हातून कुठल्याही चुका घडता कामा नये. कारण चुका घडल्या तर 100% जे देवेंद्र फडणवीस आज त्यांच्यावर अगदी मनापासून प्रेम करतात, एकदा का त्या फडणवीसांच्या मनातून, हृदयातून बावनकुळे त्यांच्या चुकांमुळे उतरले तर त्यांची गत देखील इतर महसूल मंत्र्यांसारखी होईल. ते कायमचे या राज्याचे माजी महसूल मंत्री असतील. ती चूक त्यांनी करू नये. डोळ्यात तेल घालून त्यांनी काही दिवस काही मोहांपासून दूर राहण्याची गरज आहे आणि ते करतील. तेवढे ते फक्त चेहऱ्यानं बावळे दिसतात, पण अंतरी नाना काळात अत्यंत ब्रिलियंट माणूस आहे. ते काळजी घेतील. आणि म्हणूनच मला वारंवार वाटत राहतं की पुढले मुख्यमंत्री चंद्रशेखर बावनकुळे असतील. आजपर्यंत या 46 वर्षाच्या पत्रकारितेमध्ये मी राज्यातले कितीतरी मोठे नेते बघितलेत, अगदी जवळून बघितलेत, आजही बघतो. पण ज्यांच्यासोबत नतमस्तक व्हावं, नमस्कार करावं असे फार कमी. आणि मागे देखील मी उल्लेख केला की सुधीर जोशींसारखा सुसंस्कृत, सभ्य आणि वाईट गोष्टींपासून, व्यसनांपासून दूर असणारा असा महसूल मंत्री मी बघितलाच नाही. आणि ते चांगले असून देखील मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत. याला कारण मनोहर जोशी. म्हणजे मला असं अनेकदा वाटायचं की मनोहर जोशींना इतरांचे नाही पण भाच्याचे, सुधीर जोशींचे शाप लागले आणि त्यानंतर त्यांचं मुख्यमंत्रीपद लवकरच गेलं. कारण त्या मुख्यमंत्रीपदाचे खऱ्या अर्थानं दावेदार होते, ज्यांचं नाव पहिल्या क्रमांकावर होतं. बाळासाहेब ठाकरेंच्या मनात जे नाव होतं ते सुधीर जोशींचं होतं. या राज्याचे त्या काळी सुधीर जोशी मुख्यमंत्री होणार होते, पण ते मुख्यमंत्री झाले नाहीत, महसूल मंत्री झाले. आणि मामानं डाव साधला, मामानं भाच्याला मामा बनवलं. सुधीर जोशी महसूल मंत्री झाले. पुढे ते खातं देखील त्यांच्या हातून गेलं, कारण असभ्य वागणं त्यांना ठाऊक नव्हतं. काय सुसंस्कृत होते. माझे शेजारी होते, ते मी असे खिडकीत उभे राहून एकमेकांशी बोलत असो. त्या शिवाजी पार्कला माझं जिथे ऑफिस होतं, पहिलं ऑफिस, त्याच्यासमोर सुधीर जोशींची शाखा होती. कित्येकदा आम्ही एकत्र जेवायला बसत असो. त्यामुळे अगदी जवळून त्या माणसाला पारखता आलं, निरखता आलं, बघता आलं. काय माणसं असतात तो राजकारणामध्ये, एखादी संतांसारखी. पण सुधीर जोशी
आपल्या मामामुळे मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत, मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार असताना सुद्धा. मित्रांनो, हा विषय पुन्हा येथे संपत नाही. त्यातल्या गमती जमती मी नक्की तुम्हाला सांगणार आहे. तूर्त एवढंच. नमस्कार.